अर्थात प्रकरण आहे अशोक खरात संदर्भातलं। या अशोक खरात प्रकरणामध्ये भूमता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्यासोबत तडजोड केली असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे। तृप्ती देसाई यांच्याकडे याबाबतचा व्हिडिओ आधीच आलेला होता, या अशोक खरातचा व्हिडिओ आधीच आलेला होता, पण तृप्ती देसाईंनी खरातच्या पत्नीशी आणि रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केली असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलेला आहे। यामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला असा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात देसाई यांचीही एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। मला संशय असण्यापेक्षा त्या ज्या सामाजिक कार्यकर्ते नाव आलेलं आहे समोर ते तृप्ती देसाई यांचंच आहे आणि त्यांनीच काही दिवसापूर्वी बाईट दिला होता की या खराताचा इन्काउंटर होईल। असा काही इन्काउंटर पोलीस कस्टडीमध्ये असताना होत नाही। तर या ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत, यांचा त्याच्याशी काय संबंध आहे? ज्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, जर ह्या तृप्ती देसाईंकडे हे व्हिडिओ आले होते तर त्यांनी पोलिसांना देऊन ती तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, आवाज उठवणं गरजेचं होतं। पण इथेही चाकणकर बाई सोबत तडजोड केली। आता बोंधू बाबा अशोक खराताच्या वैयक्तिक विचाराशी कोणता संबंध नाही असं सांगणाऱ्या चाकणकर बाईंनी या विषयात तडजोड का केली, याचं उत्तर आहे का त्यांच्याकडं? त्यांच्याकडं नसेल, पण माझ्याकडं आहे, कारण का या गुन्ह्याच्या सूत्रधार त्या स्वतः आहेत। बोंधू खरात या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असं परखड मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। ज्या मविया सरकारच्या काळात खरातच्या संस्थेला नियम बाजूला सारत पाणी देण्यात आलं, त्यांनी याचं राजकारण करणं योग्य नाही असा टोला लगावण्यात आला। तसंच रुपाली चाकणकर खरातला गुरुस्थानी मानत होत्या, त्यामुळे खरातच्या अटकेनंतर चाकणकरांनी त्या पदावर राहणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। खरात प्रकरणामध्ये आता अनेक महिला पुढे येत आहेत। पोलीस दलातील वरिष्ठांकडून याची गांभीर्यानं चौकशी सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खरातवर प्रतिक्रिया आलेली आहे। या सगळ्या प्रकरणाचं राजकीयकरण किंवा राजकारण त्या प्रकरणाचं करू नका। ज्यांनी म्हणजे मवियाच्या काळामध्ये या खरातच्या संस्थेला पाणी दिलं गेलं, पाणी वळवलं गेलं, त्यामुळे त्यांनीच या प्रकरणाचं राजकारण करू नये असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। आणि मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलंय की आता अनेक महिला पुढे येत आहेत आणि खरात विरोधात तक्रार करत आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि योग्य ती कारवाई सुद्धा या प्रकरणात होईल। हे खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। या प्रकरणाला राजकीय रंग फक्त मिळायला नको आणि खरात हा रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गुरुस्थानी होता, त्यामुळे त्यांनी त्या पदावर राहणं यावेळी शक्य नाही, ज्या वेळेला या खरातला पकडलं गेले आणि त्याच्यावर गंभीर असे आरोप आहेत। त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। हवेत बोलणं याला काही अर्थ नाही। खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे आणि आता हळूहळू याची आम्हाला कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे
कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल. पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग. आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे. त्यांना त्यांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल. पण कोणी भेटलं आहे अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता ज्या मुलांचे फोटो सह त्यांच्या विरोधकांकडून राजीनामे मागितले जात आहे. मग मी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला की ते तर ठीक आहे, कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात. कोणी कोणासोबत फोटो असू शकतो. पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागताय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे.